सर्वांना नमस्कार. या अगोदर मी ही PDF आपल्याला शेअर केली होती आणि तुमच्या पद्धतीने हे प्रश्न आपल्याला सोडवायला सांगितले होते. आता यामध्ये आपण विभाज्यतेच्या कसोट्या ज्या पाठीमागच्या व्हिडिओद्वारे आपण पाहिलेल्या आहेत त्याच्यावर आपल्याला पेपर 1 आणि पेपर 2साठी काही प्रश्न इथं आपल्याला विचारलेले आहेत. तर हा जर प्रश्न तुम्ही बघितला व्यवस्थित तर तुमच्या लक्षात येईल. इथं आपल्याला संख्या दिलेली आहे 4, 3, 2 फुली आणि 6. या संख्येस 12ने निशेष भाग जातो. तर फुलीच्या जागी समान अंक असतील. 12ने निशेष भाग जातो सांगितले आणि फुलीच्या जागी समान अंक असतील तर त्या जागी कोणता अंक येईल आणि इथं पर्याय आपल्याला दिलेले आहेत. हा प्रश्न 2013च्या पेपर 1मध्ये विचारलेला आहे. 2013 पेपर 1मध्ये. तर प्रश्न प्रकार खूप सोपे आहेत. फक्त आपल्याला कन्सेप्ट जर माहीत असेल तर अगदी इझिली आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. आता 12 जर बघितलं तर 12चे आपण अवयव पाडले तर 4 त्रिकम 12 म्हणजे या संख्येला 4 आणि 3 भाग जात असेल तर त्या संख्येला 12ने पण निशेष भाग जातो. हे मी कसोटीमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. हे शॉर्ट ट्रिक्स हे क्ल्यू जर माहीत असतील तर आपण अगदी आरामामध्ये या प्रश्नाची उत्तरं काढू शकतो. किती इझिली काढू शकतो हे बघा आपण. आता इथं पर्याय आहेत बघा 5, 4, 7 आणि 3. तर आपण काय करायचं आता पहिल्यांदा इथं बघायचं की 4ची आणि 3ची पण कसोटी त्याला लागू व्हायला पाहिजे. तर ही जी संख्या आहे तर या संख्येमध्ये आपण बघूया शेवटी जर 6 आहे आणि त्याच्या अगोदरचा अंक जर कुठला घेऊन बघितला तर तो ॲक्च्युली प्रत्येक अंक घेऊन बघायचा आणि त्या अंकाला भाग जातो का बघायचं. उदाहरणार्थ 56 होईल किंवा 46 होईल किंवा 76 होईल आणि 3 घेतला तर 36 होईल. तर यांना 4नं भाग जातो का? हां, तर 4नं पण भाग गेला पाहिजे. आणि आपण एखादा अंक समजा इथं 5 शेवटी घेतला तर दुसरा पण अंक काय होतो 5 घेतो. तर ह्या दोन्हीचं आपण लॉजिक लावून काय करायचं 4ची आणि 5ची पण कसोटी तिथं लागू पडली पाहिजे. प्लस 4ची आणि 3ची प्लस अंकांची बेरीज 6 आणि 4 10 आणि 3 13 येते. 13 अधिक 2 फुली तिथं आहेत आणि ते समान अंक घेतले तर त्यांच्या अंकांची बेरीज 3च्या पटीमध्ये यायला पाहिजे. असं दोन्ही लॉजिक लावून या प्रश्नाचं उत्तर आपण काढलं तर ते उत्तर येतं बघा 7. कसं येतं आहे तर इथं 76 घेतलं तर 76ला 4नं भाग जर घालवला तर पूर्ण संख्येला भाग घालवायची गरज नाही. मी तुम्हाला या अगोदर सांगितलेलं आहे. 76ला जर 4नं भाग घालवलं तर 4 1 4 उरले 3 4 9 36 म्हणजे इथं जर आपण 7 घेतलं तर 4नं भाग जातो. एक कसोटी लागू पडली आणि उलट 3ची कसोटी लागू पडते का तर उरलेल्या अंकांची बेरीज किती येते 13 येते आणि आपण 7 आणि 7 घेतलं तर 14 होईल. 13 2 26 आणि 1 27. 27ला 3ने भाग जातो. अशा पद्धतीने या संख्येला तिथं 7च प्रत्येक अंक आता घेऊनच बघावं लागणार आपल्याला. तर 7 हा अंक घेतला तरच हे दोन्ही कसोट्या लागू पडतात. 4नं पण भाग जातो आणि 3नं पण भाग जातो. 4नं कसा भाग जातो तुम्हाला सांगायचं पूर्ण संख्येला भागत बसायचं नाही. तर एकक आणि दशक स्थानचे अंक घेऊन जी संख्या तयार होते त्या संख्येला 4नं भाग गेला तर त्या संपूर्ण संख्येला 4नं भाग जातो. दुसरं 3नं भाग जातो का नाही बघायला काय करायचं उरलेल्या अंकांची बेरीज 13 आली आणि उरलेल्या फुलीच्या ठिकाणी 7 अंक एका ठिकाणी 4ला घेऊन बघितलं तर तो दोन्ही फुलीच्या ठिकाणी 7 7 आणि सगळ्या अंकांची बेरीज येणार आहे ती 27 येते आणि 27ला 3नं भाग जातो म्हणून 3नं त्या संख्येला भाग जातो. अशा पद्धतीने 4ची आणि 3ची ही दोन्ही कसोटी काय होते तिथं लागू पडते. अशा पद्धतीनं आपल्याला कसोट्या माहिती असेल तर किती इझिली आपण हा प्रश्न सोडू शकतो बघा. 2013चा पेपर 1मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. अगदी सोपा आहे. ओके. तर कसोटी आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर आपण बघितलं 36. कोणती संख्या 36ने विभाज्य नाही आहे नाही हे प्रश्न नीट वाचायचं बरं का. तर 36चं आपण जर बघितलं तर 36 म्हणजे 4 9 36. 36 बरोबर 36चे अवयव पाडले तर आता सगळ्या संख्येला तुम्ही जर रेग्युलर पद्धतीने गेला तर 36नं भाग जातो का तुम्ही बघत बसणार तर नाही. तर 4 9 36 असं त्याचं फोड होते म्हणून 4 आणि 9ची कसोटी लागू पडली तर त्याला त्या 36नं ही भाग जातो असा त्याचा अर्थ होतो. आता इथं जर पहिला हे बघितलं 7 14 15 16 17 18 तर अंकांची बेरीज 18 येते प्लस इथं 4नं भाग जातो म्हणजे 4नं पण जातो आणि 9नं पण भाग जातो. अंकांची बेरीज 18 येते बघा. तर 9ची कसोटी माहिती आहे अंकांची बेरीज करायची आपल्याला. इथं जर बघितलं तर 4 4 16 4नं भाग जातो 9 6 7 8 9 अंकांची बेरीज म्हणजे 9नं पण भाग जातो. किती सोपं आहे बघा. इथं जर बघितलं तर 4नं भाग जातोच ऑब्वियसली आणि 9नं जातो तर अंकांची बेरीज जर केली तर ती 27 येईल. तर 9नं पण ह्याला भाग जातो
त्यामुळे या संख्येला ऑब्व्हियसली आता हे 3 पर्याय बरोबर आहेत म्हणजे हाच पर्याय असणार आहे. तरीसुद्धा चेक करायचं झालं तर 4 भाग जाईल आपल्याला, पण 9 भाग जाणार नाही, कारण अंकांची बेरीज 26 येणार आहे. तुम्ही चेक करून बघा. अशा पद्धतीने आपल्याला जर कसोट्या माहीत असेल तर आपण इझिली या प्रश्नाची उत्तरं काढू शकतो. एकदम सोपं, एका मिनिटामध्ये, मिनिट पण नाही लागणार. तर अशा पद्धतीने आपला अभ्यास असेल तर आपण असे प्रश्न आरामात सोडवू शकतो. हा 2014 पेपर 1मध्ये विचारलेला प्रश्न आहे. तर असं थोडंसं लॉजिक लावून हे प्रश्न सोडवायचे आहेत. नेहमीच्या पद्धतीने हे प्रश्न सोडवत बसला तर तुम्हाला 15-20 मिनटं लागतील एका प्रश्नाला, तर त्याची गरज पण नाही आहे ॲक्च्युली. ओके, तर पुढील संख्या दिलेली आहे बघा. पुढील संख्या आहे 3, 5, नंतर फुली आहे 2, फुली 6. या एकूण 6 अंकी संख्या आहे बरं का. या 6 अंकी संख्येला 3ने पूर्ण भाग जाण्यासाठी फुलीच्या जागी असलेला समान अंक कुठला, आणि पर्याय दिलेले आहेत 4, 5, 2, 9. किती सोपा प्रश्न आहे बघा. हा पण 2014च्या पेपर 1मध्ये विचारलेला आहे. तर इथं काय करायचं आहे, सगळ्या अंकांची बेरीज, आता उरलेल्या अंकांची बेरीज जर घेतली तर ती बेरीज बघा 5 आणि 3 9 10 6 16 येणार आहे. 16 अधिक आपल्याला फुली 2 घ्यायला, एकसारखे अंक येणार आहे फुलीच्या ठिकाणी. तर 16 अधिक कुठला पर्याय घ्यायला पाहिजे, तर त्याच्यामध्ये पर्याय टाकून बघितला आपण. पहिला पर्याय टाकला तर तिथं 4 4 घेतला, 16 4 20 आणि 4 24. 24ला 3 भाग जातो, त्यामुळे पहिलाच पर्याय त्याचं उत्तर येते बघा. बाकीचे पर्याय चेक करायची गरज नाही. अशा पद्धतीनं आपण उरलेला जो वेळ आहे तो पुढील प्रश्नांसाठी वापरायचा आहे. असं आपल्याला स्टेप बाय स्टेप काय करता आलं पाहिजे, उत्तर शोधता आली पाहिजेत, आणि कसोटेचा किंवा कन्सेप्ट क्लिअर असेल तर त्याचा वापर आपल्याला व्यवस्थित करता येऊ शकतो. तसंच सेम पुढं दिलेलं आहे बघा. ही तुम्हाला 11ची कसोटी यापूर्वी मी सांगितलेली आहे. तर 8, 3, फुली 3 आणि 9 हे अंक दिलेले आहेत. आता 11नं भाग जातो का नाही ठरवायला काय करतो आपण, एक आड एक संख्यांची काय करतो, बेरीज करतो. इथं फुली आलं, इथं 8 आलं, उरलेला अंक येणार आहे 3 आणि 3 6 येणार आहे. मग एक 6 आलं आणि एक किती आलं बघा, बेरीज 9, फुलीचं काही घेतलेलं नाही, 8 2 16 17, तर 17 एक आलेलं आहे. त्याच्यात अजून फुली मिळवायची आहे. पहिल्यांदा 17 वजा 6 करून बघूया, तर उत्तर येते बघा 11 येते. मग आपल्याला माहीत आहे 11नं भाग जाण्यासाठी एक आड संख्यांची बेरीज करून त्यातला फरक जो येतो तो 0, 11, 22 किंवा 11च्या पटीमध्ये पाहिजे. तर आता ऑलरेडी 11 येतं आहे, मग फुलीच्या ठिकाणी आपण 0 जर घातलं तर ते 17च राहील त्यांची बेरीज, म्हणून फुलीच्या ठिकाणी 0 हा अंक येतो. अशा पद्धतीनं आपल्याला किती आरामात ह्या प्रश्नांची उत्तरं काढता आलीत बघा. तर आपल्याला व्यवस्थित बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील ना तर याच्यामध्ये काही अवघड नाही. आता पेपर हा 2013च्या पेपर 2मध्ये प्रश्न विचारला, तेव्हा पेपर 1, 2 काय फार अवघड असं नाही. कन्सेप्ट त्याच आहेत, थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं प्रश्न विचारलेला आहे, एवढंच त्याच्यामध्ये लॉजिक आहे. अशा पद्धतीनं हा विभाज्यतेच्या कसोट्यावरचा हा प्रश्न आहे. अजून एक आपल्याला यामध्ये प्रश्न सांगता येईल, तो प्रश्न बघा. आता हा प्रश्नसुद्धा बघा 2014च्या पेपर 1मध्ये विचारलेला आहे. प्रश्न काय आहे, खालील पर्यायातील कोणती संख्या 36ने विभाज्य नाही म्हटलेलं आहे. 36ने विभाज्य नाही म्हणजे 36ने नव्हे 33ने विभाज्य नाही. 33ने विभाज्य नाही. आता 33 म्हटलं तर आपल्याला माहीत आहे 33 जर आपण अवयव पाडले तर 11 त्रिक 33, म्हणजे 11ची आणि 3ची कसोटी काय व्हायला पाहिजे, त्याचं लागू पडायला पाहिजे. तर 11ची पण कसोटी लागू करून बघूया आणि 3ची पण कसोटी लागू करून बघूया. तर पहिल्यांदा आपण काय करूया, 3ची लागू करून बघूया. तर इथं 3ची लागू पडते का, अंकाची बेरीज 14 18 येते, म्हणजे 3 लागू पडते, म्हणजे याला 3 जातो. एकच कसोटी लागू करून बघूया. इथं अंकांची बेरीज किती येते बघा, एकच मिनटं. तर पर्याय जरासं वेगळे घेतले बहुतेक मी, 1 मिनिट. हां, याच्यामध्ये बघा जरासं पर्याय वेगळे होते, ते मी दुसऱ्या प्रश्नातले पर्याय लिहिले होते. तर प्रश्न विचारला होता आपल्याला, खालील पर्यायातील कोणती संख्या 33ने विभाज्य नाही. 33ने विभाज्य नाही म्हटलेलं आहे. मग 33चे अवयव पाडले तर 33 बरोबर 11 त्रिक 33. तर आपल्याला इथं काय करूया, शॉर्टमध्ये मी सांगतो तुम्हाला. इथं आपण काय करूया, 3ची आणि 11ची लागू पडते का, 11ला थोडासा वेळ लागेल, त्यापेक्षा अगोदर 3ची लागू पडते का सगळ्यांना चेक करून घेऊया. त्यानंतर क्रॉस चेक आपण करू शकतो, पण वेळ महत्त्वाचा आहे, त्यामुळे पटकन उत्तर निघत असेल तर बाकीचं काय करत बसायची गरज नाही. इथं अंकांची बेरीज बघितली तर 3 2 5 6 7 8 9 10 11 12, अंकाची बेरीज 12 येते, 3 भाग जातो, 3 भाग जातो. इथं बघितलं तर अंकांची बेरीज बघा 28 येते, 3 भाग जात नाही. इथंच उत्तर मिळालं बघा. इथं अंकाची बेरीज 21 येते, 3 भाग जातो. इथं अंकाची बेरीज 24 येते,
3 भाग जातो. इथं भाग जात नाही म्हणजेच 11ची पण कसोटी चेक करत बसायची गरज नाही. तर इथं तुम्हाला हा जो प्रश्न आहे तो 2016ला विचारला बघा. 2016च्या पेपर 1मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. तर अशा पद्धतीनं आपण जर सराव केला, आपल्याला कन्सेप्ट क्लिअर असतील तर आपला वेळ जात नाही. बरेच जण म्हणतात गणितला वेळ पुरत नाही, पण ते चुकीचं आहे. आपल्या कन्सेप्ट नाहीत, आपला सराव नसतो, त्यामुळे आपल्याला गणित अवघड वाटतं. आणि हे आरामात मार्क्स देऊन जाणारे जे विषय आहेत किंवा गणित सगळ्यात सोपा विषय आहे ॲक्च्युली, पण जर आपण सराव केला, त्याच्या कन्सेप्ट समजून घेतल्या तर किती सेकंदामध्ये आपण उत्तरं काढलीत बघा. आणि हे सगळे प्रश्न TET पेपर 1 आणि 2मध्ये विचारलेले आहेत. तर अशा प्रकारे मी विचारलेल्या प्रश्नांचं थोडक्यात एक व्हिडिओ अगोदर घेतो आहे, त्याचे बेसिक कन्सेप्ट आणि त्यावरचे प्रश्न आपण कसा इझिली सोडू शकतो. त्यामुळे अगोदर कन्सेप्ट रोडचा व्हिडिओ बघा आणि त्यानंतर लगेच हा प्रश्न तुम्ही काय करू शकता, त्यावरचं सोडवू शकताय. अशा पद्धतीने याचा सराव करा. हे 2013 ते 24पर्यंत विचारलेले सगळे प्रश्न मी यात घेतलेले आहेत. धन्यवाद.